मित्रांनो, मागील भागात आपण काउन्सिलिंग प्रोसेस जी आहे ती कशा पद्धतीने होत असते याबद्दल आपण माहिती घेतली होती. आता ही काउन्सिलिंग प्रोसेस होत असताना कोणकोणत्या प्रकारचे स्किल्स आपल्याकडे असणं गरजेचं आहे तेही जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कारण तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे स्किल असतील तरच तुम्ही काउन्सिलिंग चांगल्या पद्धतीने करू शकता आहात. म्हणून आजच्या भागात आपण कम्युनिकेशन हे जे काही स्किल आहे, कारण संवादाच्या माध्यमातून तुम्ही खूप काही गोष्टी ज्या आहेत त्या कशा आजमावू शकता आहात, माहिती कशा पद्धतीने तुम्ही संकलित करू शकता आहात, याचं चांगलं तंत्र जे आहे ते म्हणजे कम्युनिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला हे सगळ्या गोष्टी मिळवता येणार आहेत. आणि म्हणून काउन्सिलिंग स्किल जे आहे ते कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करायचं आहे, त्याच्या कोणकोणत्या टप्प्याने तुम्हाला जायचं आहे, याबाबत आजच्या भागात आपण सविस्तर माहिती घेऊया. जे काही कौशल्य जे आहे त्यातलं पहिलं कौशल्य जे आहे तर त्या कौशल्याच्या अनुषंगाने आपण थोडक्यात माहिती घेऊया. मित्रांनो, समुपदेशनसाठी जे काही काउन्सिलिंग स्किल जे आहे म्हणजे संवाद कौशल्य जे आहे हे कशा पद्धतीने आपल्याला उपयोगाचं आहे त्याबद्दल आपण जी आहे ती थोडक्यात आणि बऱ्याचशा बाबी ज्या आहेत त्या आपल्याला परिचित आहेत, परंतु काही भाग सुद्धा आपल्याला निदर्शनास आणून देणं गरजेचं आहे. आता संवाद म्हणजे आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की साधारणतः दोन व्यक्तींमध्ये आपण एकमेकांचे विचार असतील, माहिती असतील किंवा भावना असतील ते आपण काय करत असतो, शेअर करत असतो की ज्या अनुषंगाने आपल्या मनातल्या जे काही व्यक्त असेल किंवा ज्या काही बाबी असतील तर हा संवाद शब्द म्हणजे कम्युनिकेशन हा जो काही शब्द जो आहे म्हणजे याचा अर्थच असा आहे की एकमेकांमध्ये आपल्या भावना असतील, विचार असतील किंवा ज्या काही बाबी ज्या आहेत त्या शेअर करणं असतील की जेणेकरून आपल्या मनातील व्यथा ज्या असतील किंवा आपल्या मनातल्या ज्या काही शंका असतील त्या इतरांपर्यंत जर पोहोचल्या तर निश्चितच त्याच्यातून काहीतरी मार्ग हा निघत असतो. आणि म्हणून कम्युनिकेशन जो आहे म्हणजे साधारणतः लॅटिन शब्द कम्युनिकेर पासून हा आलेला आहे आणि ह्या कम्युनिकेशनचा बेसिक अर्थ जो आहे तो म्हणजे आपली एखाद्या विचारांची काय आहे देवाणघेवाण करणं आहे. असं एक सर्वसाधारणतः संवाद किंवा संप्रेषण या शब्दाचा मतितार्थ हा आपल्याला सांगता येईल. त्याच पद्धतीने आपल्याला एकमेकांचे जे विचार आपण म्हणत असतो की कल्पना असतील किंवा आपल्याला एखादी बाब जी आहे ती इतरांमध्ये शेअर जेव्हा आपण करत असतो तर त्यावेळेला मनामधल्या चाललेल्या जे काही आपले चलबिचल असेल किंवा मनामधल्या बऱ्याचशा काहीतरी शंका आशंका असतील किंवा असे काही प्रश्न आपले असतात ते प्रश्न आपण जोपर्यंत इतरांशी शेअर करत नाही तोपर्यंत त्या प्रश्नांचं सोल्युशन निघणं हे फार कठीण होत असतं. म्हणजे तुम्हालाही बऱ्याच वेळेला अनुभव येत असेल की अगदी आपल्या घरात ज्यावेळेस आपण वावरत असतो की इव्हन आपले मित्र परिवारात जरी आपण जात असतो तर एखाद दिवस जरी आपल्याशी कोणी बोललं नाही किंवा आपल्या बाजूने कोणीतरी चाललेलं आहे किंवा घरात आपण बसलेलो आहेत आणि आपल्याशी जर कोणी संवाद साधला नाही किंवा आपणही कोणाशी जर संवाद साधला नाही तर निश्चितच आपल्याला सुद्धा कुठेतरी चुकल्यासारखं वाटतं आहे आणि आज आपण काहीतरी म्हणजे आपल्याकडनं काहीतरी राहून गेलेलं आहे असं वाटतं आहे. आणि म्हणून जोपर्यंत आपल्या मनातलं आपण बोलत नाही तोपर्यंतही आपण मोकळं होत नाही किंवा आपल्या भावनांचं किंवा आपल्या मनातल्या ज्या विचारांचं जे आहे ते संगोपन होण्यासाठी सुद्धा कुठेतरी अडथळे येत असतात आणि म्हणून कम्युनिकेशन हे अतिशय महत्त्वाचं आहे. शिवाय कम्युनिकेशनमध्ये कोणकोणत्या गोष्टींची म्हणजे समाविष्टता असते की साधारणतः तुमचं एक संभाषण असतं. म्हणजे प्रत्यक्षात फेस टू फेस असेल किंवा जसं आता आपण ऑनलाईन करतो आहोत त्या पद्धतीने असेल, पुस्तकांच्या माध्यमातून असेल, दूरध्वनीच्या माध्यमातून असेल, असाइनमेंटच्या माध्यमातून असेल किंवा अशा ज्या काही बाबी आहेत की ज्या माध्यमातून आपले विचार इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होते आहे. मग त्यात संभाषण आहे. काही बऱ्याच वेळेला आपण सिम्बॉलचा सुद्धा वापर करत असतो, चिन्ह वगैरे सुद्धा आपण त्याचा वापर करत असतो की जेणेकरून लगेच लक्षात येतं आहे की जसं आता आपण बघा रस्त्याने चाललेलो आहोत तर सिग्नल तुम्हाला येत आहेत, मग उजवीकडे जायचं आहे, डावीकडे जायचं आहे की थांबायचं आहे की सरळ जायचं आहे किंवा बऱ्याच वेळेला आपण हाताने सुद्धा ॲक्शन करतो किंवा इकडे जायचं आहे किंवा वर आहे, खाली आहे, अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारचे सायन्स करत असतो. बऱ्याच वेळेला कम्युनिकेशन हे रायटिंग स्वरूपात सुद्धा असतं. म्हणजे काही गोष्टी आपल्याला जर बोलता आल्या नाही, मांडता आल्या नाही किंवा स्पष्ट करता आल्या नाही किंवा संभाषण करण्यासाठी काही जर अडथळा आला तर मग आपण काय करत असतो की लेखी स्वरूपात सुद्धा आपण आपलं मत जे आहे किंवा आपल्याला जे काही सांगायचं आहे ते आपण व्यक्त करत असतो. म्हणजे ह्या कम्युनिकेशन प्रोसेसमध्ये बऱ्याचशा अशा काही बाबी आहेत
की त्याला आपण फक्त ह्याच म्हणजे संभाषण किंवा लेखन किंवा सिम्बॉल ह्याच्याच मार्फत आपण काही ते उद्धृत करू शकत नाहीये. तर त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी आहे. मग तुमचं एकूणच देहबोली जी आहे त्याचा सुद्धा जर विचार केला, तुमचा पेहराव, तुमचं बोलणं किंवा तुमच्या नजरेची ठेवण, अशा खूप काही गोष्टी आहेत त्या कम्युनिकेशनमध्ये. तर त्या ज्या वेळेला तुम्ही एखाद्या व्यक्तीशी जेव्हा तुम्ही संवाद साधत असतात, तर त्यावेळेला वेगवेगळ्या बाबी ज्या आहेत त्या कम्युनिकेशनच्या अंतर्गत ह्या येत असतात. पण मेन गोष्ट जी आहे तर त्याच्यामध्ये ह्या काही जी महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या कशा समाविष्ट असतात. त्यानंतर ज्यावेळेला आपल्याला संवाद साधायचा असतो त्यावेळेला आपल्या समोर कोणीतरी व्यक्ती असणं गरजेचं आहे. कारण तुम्ही कोणाशी संवाद साधणार आहात? कारण संवाद आपल्याला माहिती आहे की दुतर्फी प्रक्रिया आहे. म्हणजे आपल्या मनाशी बोलणं हा भाग वेगळा आहे. पण जेव्हा तुम्हाला तुमच्या भावना किंवा विचार तुम्हाला व्यक्त करायचे असतात त्यावेळेला समोर कोणीतरी व्यक्ती, एक किंवा दोन, दोनापेक्षा अनेक व्यक्ती असणं अतिशय गरजेचं आहे. मग ही संवाद प्रक्रिया केव्हा पूर्ण होते आहे की एखाद्या व्यक्तीला जे सांगायचं असेल, समजा आता मला तुम्हाला ह्या कम्युनिकेशनबद्दल माहिती सांगायची आहे. मग ही माहिती सांगत असताना ऑनलाईन पद्धतीने आपण आता जर गुगल मीटच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत आहोत, म्हणजे माध्यम तिथे कुठेतरी असणं गरजेचं आहे. आणि या माध्यमाद्वारे मला तुमच्यापर्यंत काय पोहोचवायचं आहे की काउन्सिलर म्हणून संवाद किंवा संप्रेषण ही जी काही प्रक्रिया आहे ही किती महत्त्वाची आहे याचं महत्त्व मला तुम्हाला त्या संदेशाच्या माध्यमातून पटवून द्यायचं आहे. आणि मग समोर तुम्ही जे आहात ग्राहक, म्हणजेच काय की जे पार्टिसिपंट आहेत किंवा रिसिव्हर्स जे आहेत ते रिसिव्हर्स म्हणजे मला माझं म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या अनुषंगाने ऑनलाईन पद्धतीने मी जसं तुमच्याशी संवाद साधते आहे आणि मग मी मधून तुम्हाला विचारते आहे की समजलं आहे का, किंवा तुमच्यापर्यंत माझा आवाज येतो आहे का, किंवा मी जे सादर करते आहे ते सादरीकरण तुम्हाला दिसतं आहे का. अशा प्रकारचा मध्ये मी जो काही फीडबॅक आपल्याशी घेते आहे आणि तुमच्याकडून येस नो जे काही उत्तर येतं आहे, म्हणजे जोपर्यंत आपलं म्हणणं समोरच्यापर्यंत पोहोचलेलं आहे की नाही हे समजून घेण्यासाठी समोरचा व्यक्ती जोपर्यंत आपल्याला फीडबॅक देत नाही तोपर्यंत कम्युनिकेशन प्रोसेस ही आपली होत नाही. आणि म्हणून संवाद किंवा संप्रेषण प्रक्रियेमध्ये एक कोणीतरी श्रोता जो म्हणजे एक कोणीतरी पाठवणारा असला पाहिजे. म्हणजे एखादा आपण म्हणूया की त्याला प्रेषक म्हणून म्हणतात त्याला काहीतरी माध्यम असणं गरजेचं आहे. माध्यम असलं तर संवाद एखादा मेसेज किंवा संदेश असणं गरजेचं आणि संदेश कोणापर्यंत पोहोचवायचा आहे तर समोरचे रेसिपंट असणं गरजेचं आहे. आणि आपलं कम्युनिकेशन प्रॉपर झालं की नाही हे समजून घेण्याच्या अनुषंगाने तिथे फीडबॅक अतिशय महत्त्वाचा, म्हणजे अभिप्राय हा महत्त्वाचा आहे. म्हणजे अशा प्रकारे ही कम्युनिकेशन प्रोसेस जी आहे ही आपण सातत्याने करत असतो. फक्त आपण त्या दृष्टीने त्याकडे बघत नाही, पण मात्र इतरांशी संवाद साधत असताना आपण ह्या प्रक्रियेतून काय करत असतो, जात असतो. आणि त्याच पद्धतीने संवाद साधत असताना वेगवेगळे प्रकार पण महत्त्वाचे लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण आपल्याला ह्या संवाद म्हणजे आता तुम्ही ज्यावेळेस काउन्सिलर म्हणून एखाद्या व्यक्तीला ज्या समस्येच्या अनुषंगाने ज्यावेळेला तुम्ही त्याच्याशी हितगुज साधणार आहात तर त्यावेळेला जे महत्त्वाच्या त्या बाबी आहेत, महत्त्वाचे जे प्रकार तिथे आपल्याला इम्प्लिमेंट करायचे आहेत तर ते आहे की संवादाच्या माध्यमानुसार किंवा अभिव्यक्तीच्या माध्यमानुसार कम्युनिकेशनचे काही प्रकार पडत असतात. त्यामध्ये आहे शाब्दिक कम्युनिकेशन किंवा अशाब्दिक, म्हणजेच व्हर्बल कम्युनिकेशन आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. मग आता शब्दाच्या अनुषंगाने म्हणजे शाब्दिक पद्धतीने जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीशी संवाद साधत असतात तर त्यावेळेला तो लिखित स्वरूपाचा असेल किंवा तोंडी पण तुम्ही काही माहिती जी आहे ती त्याच्यापुढे तुम्ही प्रदर्शित करू शकाल. मग लिखित स्वरूपाचा देत असताना तुम्ही एखादी टिप्पणी असेल किंवा एखादा सिच्युएशन वगैरे तिथे असेल किंवा एखादा संदेश त्याच्यातून तुम्हाला लिखित स्वरूपात पाठवायचा असेल. आणि ओरली म्हणजे तुम्ही म्हणजे मौखिक पद्धतीने, म्हणजे जसं आत्ता आपण जे कम्युनिकेशन करत आहोत की ती माहिती जी आहे ही मी तुम्हाला जी काही ज्या पद्धतीने डिलिव्हर करते आहे तर मग म्हणजे शाब्दिक किंवा व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये रिटन आणि ओरल हे दोन प्रकार येत असतात. आणि नॉन व्हर्बलमध्ये जर आपण विचार केला तर त्याचे सुद्धा दोन प्रकार आहेत की एक आहे साईन लँग्वेज, म्हणजे सांकेतिक भाषेचा तुम्ही काही बऱ्याच वेळेला वापर करत असतात. नजरेच्या म्हणजे आपण म्हणूया की त्याचा खाणाखुणा आपण म्हणूया किंवा एखादं चिन्ह असेल किंवा एखादे सिम्बॉल वगैरे असेल. आणि दुसरं जे आहे ते आहे तुमचं बॉडी लँग्वेज, म्हणजे देहबोली जी आहे. ही देहबोली अतिशय महत्त्वाची आहे
कम्युनिकेशन प्रोसेसमध्ये आपण बऱ्याच वेळेला बघत असतो बघा, एखादा आनंद व्यक्त करायचा असतो तर व्यक्तीच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. मग तो आनंद व्यक्त करतो आहे की दुःख व्यक्त करतो हे पण आपल्याला लक्षात येत नाहीये. आणि म्हणून ही देहबोली जी आहे ही खूप काही सांगून जाते आपल्याला. आणि कम्युनिकेशन प्रोसेसमध्ये ह्या बाबी लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण काउन्सिलर म्हणून आपण ज्या वेळेला जात असतो त्यावेळेला हे अतिशय महत्त्वाचं स्किल आहे की हे स्किल ज्या वेळेला तुम्ही चांगल्या पद्धतीने ॲक्वायर कराल तर खरोखर एक उत्कृष्ट असं म्हणजे आपण काउन्सिलर म्हणून तुम्ही चांगल्या पद्धतीने पुढे येऊ शकाल. कारण काही गोष्टी ज्या आहेत ज्या आपल्याला एखाद्या म्हणूया की व्याख्यानाच्या माध्यमातून म्हणूया किंवा एखाद्या पैशांच्या माध्यमातून म्हणूया किंवा देवाणघेवाणीच्या माध्यमातून म्हणूया आपण देऊ शकत नाही. पण तुमचं एक स्मित जरी चांगलं असेल तर त्या स्मितमधून सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने समोरच्याचा जी काही समस्या आहे ती सोडवण्याच्या अनुषंगाने खूप काही मोठं काम हे आपण करू शकतो आहोत. आणि म्हणून नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये आपली बॉडी लँग्वेज अतिशय महत्त्वाची आहे. कारण समोरच्या चेहऱ्यावरचा भाव जर आपण बघितला तरी सुद्धा अर्ध दुःख जे आहे ते समोरचा व्यक्ती हा विसरून जात असतो. तुम्हाला अनुभव आहे की आपण डॉक्टरकडे जात असतो, एखाद्या डॉक्टरचा चेहराच आपण बघितल्यानंतर इतकी भीती वाटते की असलेला आजार हा दुपटीने झाल्यासारखा आपल्याला वाटत असतो. पण एखाद्या डॉक्टरच्या चेहऱ्याकडे जर आपण बघितलं की गेल्याच वेळेला एक वेगळी प्रसन्नता वाटत असते. त्याने नुसतं विचारलं जरी की काय होतं तुम्हाला, का याच्यापूर्वी काही झालं होतं का, मग आता तुम्ही मला थोडीशी तुमची माहिती द्या, मग आपण पटपट बोलायला लागतो. म्हणजे हे कम्युनिकेशनचा इम्पॅक्ट जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो तुमच्या बॉडी लँग्वेजवरनं तो जास्तीत जास्त ठळकपणे उमटून दिसतो आहे. मग आता साईन लँग्वेजचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की व्हिज्युअल सायन्स जे आहेत किंवा ऑडिओ सिग्नल वगैरे जे आहेत किंवा टच स्पर्श जे आहे हे सुद्धा आपल्या काय आहे साईन लँग्वेजमध्ये येत असतात. कारण शेवटी स्पर्शाचे पण प्रकार आहेत की तुम्ही भावनिक दृष्टीने स्पर्श करत आहात की तुम्ही एखाद्या म्हणजे आपण म्हणूया की एखाद्याची आक्रमकता व्यक्त करण्यासाठी तुम्ही ते स्पर्श करत आहात का. म्हणजे आता लहान मूल जे आहे त्या मुलाला आई ज्यावेळेला स्पर्श जी करत असते तर ती एक वेगळी भावना असते. परंतु ह्या स्पर्शाचे सुद्धा जे काही वेगवेगळे प्रकार आहेत तर ते आपल्याला साईन लँग्वेजमध्ये येत असतात. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या सोबत समोर तुम्ही जाल तर त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की तुम्ही नुसतं साधारणतः त्याच्याकडे बघितलं तरी सुद्धा त्याच्या भावना काय होतात ते, किंवा तुम्ही त्याला तुमच्याजवळ बसवण्याच्या अनुषंगाने तुम्ही त्याला काहीतरी टच वगैरे केला तर तरीसुद्धा त्याच्या भावना आपल्या बाबतीत काय होत आहे ते तुमच्या लक्षात येईल. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करणार नाही तोपर्यंत तुम्हाला शब्दांचे अर्थ जे आहे ते लवकर लक्षात येणार नाही. आणि मग देहबोलीचा जर विचार केला तर तुमची एकूणच पोश्चर कसं आहे किंवा तुमचा चेहऱ्यावरचा हावभाव कसा आहे किंवा नजरानजर तुम्ही कशी करत आहात किंवा पॅरालिंग्विस्टिक आपण म्हणूया किंवा ऑदर जे आहे तर या ऑदरमध्ये सुद्धा तुमचा पेहराव वगैरे आहे किंवा बसण्या उठण्याची शैली जी आहे ही कशी आहे ही देहबोलीवरनं आपल्याला काय होत असते लक्षात येत असते. त्याचे थोडक्यात आपण उदाहरण बघूया की शाब्दिक कम्युनिकेशन जेव्हा तुम्ही करत असतात तर त्यावेळेला तुमची भाषा जी असेल की तुमचा एकूणच भाषेचा जो काही ओघ आहे, बोलण्याची शैली आहे किंवा तुमचा टोन आहे, तुमचा स्पीच आहे किंवा त्याची जी लेव्हल आहे किंवा भर देण्यावरची पद्धत जी आहे त्याच पद्धतीने तुमच्याकडे शब्द सामग्री किती आहे किंवा तुम्हाला एखादी गोष्ट जर समोरच्याला पटवून सांगायची आहे किंवा समजावून सांगायची आहे पण समोरच्याच्या ती लक्षात येत नाही तर तुमच्याकडे दुसऱ्या पद्धतीने समजून सांगण्यासाठी काही स्किल आहे का. म्हणजे जर तुमच्याकडे शब्दसंग्रह जर चांगला असेल तर निश्चितच तुम्ही एखादी बाब जी आहे ती समोरच्या व्यक्तीपर्यंत चांगल्या पद्धतीने मांडू शकाल. मग त्यामध्ये व्याकरणाचा भाग येतो आहे किंवा वेगवेगळ्या अक्षरांचा वगैरे कशा पद्धतीने वापर करायचा आहे शाब्दिक कम्युनिकेशनमध्ये आपल्याला येत असतं. म्हणजे सर्वसाधारणतः तुम्ही जी माहिती आहे ती एखाद्या अहवालाच्या माध्यमातून असेल किंवा कागदपत्रांच्या माध्यमातून असेल किंवा पत्रव्यवहार वगैरे तुम्ही करत असाल किंवा ईमेल वगैरे करत असता तर या माध्यमातून जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीशी आपल्या विचारांची देवाणघेवाण करत असतात तर त्या कम्युनिकेशनला म्हणूया आपण लेखी किंवा रिटन कम्युनिकेशन. आता ओरल कम्युनिकेशन म्हणजे सुद्धा जे काही आहे तर यामध्ये रिटन कम्युनिकेशनचाच बराचसा भाग जो येत असतो. मग तुम्ही समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या माध्यमांचा काही वापर करत असतात. बऱ्याच वेळेला तुम्ही इंटरव्ह्यू स्किल वगैरे इंटरव्ह्यू टेक्निक जे आहे ते सुद्धा तुम्ही वापरत असतात किंवा तुमचा आवाज जो आहे आता बऱ्याच वेळेला काय होत असतं की वर्गामध्ये 100 विद्यार्थी आहेत आणि तुमचा आवाज समोरच्या 10 विद्यार्थ्यांपर्यंत पण पोहोचत नसेल. भलेही तुम्ही कितीही उत्कृष्ट वक्ता असाल, कितीही उत्कृष्ट काउन्सिलर असाल
पण मात्र तुमचं म्हणणं 10 व्यक्तींच्या पलीकडे जर पोहोचत नसेल तर मात्र मग समोरच्या व्यक्तीला सुद्धा कुठेतरी कंटाळवाणं होत असतं आणि मग आपण त्या कम्युनिकेशनमध्ये कुठेतरी मागे पडतो आहोत असं लक्षात येतं आहे. म्हणून कम्युनिकेशन म्हणजे ओरल कम्युनिकेशन करत असताना ही पण बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की समोरच्या व्यक्तीचं आणि आपलं अंतर किती आहे. त्या अनुषंगाने आपल्या आवाजाची गती असेल किंवा आपल्या आवाजाचा जो काही चढ उतार असेल किंवा आपल्या आवाजाचा जो काही ओघ असेल तर त्या पद्धतीने तुम्ही ते इम्प्लिमेंट करणं अतिशय गरजेचं आहे. तरच समोरच्यापर्यंत आपलं म्हणणं जे आहे ते पोहोचतं आहे. म्हणजेच प्रभावी इफेक्टिव्ह कम्युनिकेशन जे आहे हे तुम्ही रिटन किंवा ओरल माध्यमातून तुम्ही हे करू शकता आहात. त्याच पद्धतीने देहबोलीचा जर आपण विचार केला तर मगाशी आपण म्हटलं की तुमच्या शरीराची ठेवण कशी आहे, तुम्ही उभे कसे राहता, तुम्ही बसता कसे आहात, तुमची नेमकी स्टाईल काय सांगते आहे, तुम्ही चालता कसे आहात, अशा खूप काही बाबी ज्या आहेत ह्या कम्युनिकेशन देहबोलीमध्ये किंवा बॉडी लँग्वेजमध्ये येत असतात आणि त्या खूप काही गोष्टी सांगून जातात. आता बघा, जर आपण एखाद्या व्यक्तीला चालताना किंवा बोलताना जर आपण बघितलं तर आपण सुद्धा बऱ्याच वेळेला असं ऑब्झर्व करतो आणि म्हणतो की काय डलनेस आहे बो याच्यामध्ये, एवढं सगळं काही आहे त्याच्याकडे पण असं जरा असा दिसत नाहीये तो काहीतरी किंवा स्टंट त्याच्यामध्ये वाटत नाहीये, त्याच्या बोलण्यामध्ये काहीतरी दम नाहीये किंवा तो बसतोय ना तर इतकं अगदी निष्काळजीपणासारखं वाटत आहे की त्याच्याकडनं काही आपल्याला आदर्श मिळेल असं काही वाटत नाही. अशा बऱ्याचशा काही प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण व्यक्त करत असतो आणि म्हणून आपल्या शरीराची ठेवण जी आहे त्या गोष्टी सुद्धा काय खूप म्हणजे मायने ठेवत असतं. कारण तुम्ही जर असे खांदे उतरून बसलात किंवा आपली बघण्याची स्टाईल असते किंवा आपण एखादं कुठेतरी वर नजर करूनच बघत बसलो किंवा बसताना सुद्धा आपली पोझिशन जी आहे ती सुद्धा कशा पद्धतीने असणं गरजेचं आहे हे त्या देहबोलीमध्ये लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीने तुम्ही तुमचे हातवारे कसे करत असतात किंवा तुमचे उभं राहण्याची पद्धत वगैरे कशी आहे किंवा बऱ्याच वेळेला काय होत असतं की आपल्याला एखादी गोष्ट पटली नाही तर आपण पटकन लगेच डोक्याला वगैरे हात लावतो किंवा असं चेहऱ्यावरचं आपण म्हणजे आपले भावच वेगळे होतात किंवा आपले हातवारे वगैरे वेगळे आपण करत असतो. म्हणजे अशा प्रकारचं गेस्चर जे आहे तर ते सुद्धा कसं योग्य असणं अतिशय महत्त्वाचं आहे. याकडे सुद्धा आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आता बऱ्याच वेळेला काय होत असतं की तुम्ही पॅरालिंग्विस्टिक म्हणजे आवाजासंदर्भातली ही जी बाब आहे की आपण बोलत असताना कुठे तुम्ही पॉज घ्यायचं आहे किंवा कुठे कंटिन्युएशन तुम्हाला ठेवायचं आहे किंवा कुठल्या शब्दावर तुम्हाला कशा पद्धतीने भर द्यायचं आहे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुम्ही अगदी सरसर असं बोलून गेलं तर समोरच्याच्या लक्षात येत नाही की यांना नेमकं काय म्हणायचं होतं. पण तुम्ही थोडंसं त्या व्यक्तीच्या लेव्हलला येऊन असं जर तुम्ही विचार केला आणि जर टप्प्याटप्प्याने ती बाब जर मांडण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच त्याचा आपल्याला फायदा होत असतो आणि त्या अनुषंगाने तुमच्या चेहऱ्यावरचे जे काही भाव आहेत तर ते भावसुद्धा अतिशय महत्त्वाचे आहेत. बऱ्याच वेळेला काय होत असतं की समोरच्याला सांगायचं वेगळं असतं आणि आपल्या चेहऱ्यावरचे भाव असे वेगळे जर आले तर त्याला असं वाटतं की माझं काही चुकलं की काय. म्हणजे मग कुठेतरी तो व्यक्त होण्याच्या मार्गावर येत असतो आणि तुमचे चेहऱ्यावरचे भाव जर बघितले तर त्याच्या भावना ज्या आहेत त्या बाहेर न येता कुठेतरी मनातल्या मनात राहतात आणि त्या दडपल्या जातात आणि कुठेतरी भीतीचं वातावरण जे आहे ते निर्माण होत असतं आणि म्हणून आपली देहबोली सुद्धा तितकीच उत्कृष्ट असणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही थोडंसं चेहरा म्हणजे आरशासमोर जर उभे राहाल ना मित्रांनो तरी सुद्धा तुमच्या लक्षात येईल की जर मी अशा प्रकारचं वक्तव्य करायचं आहे मला तर मी असं जर बोललो तर समोरच्याला काय वाटेल किंवा समोरचा व्यक्ती कसा रिॲक्ट होईल हे सुद्धा बघणं अतिशय गरजेचं आहे. नंतरचं जे बॉडी लँग्वेज जे आहे ते म्हणजे आय कॉन्टॅक्ट हे अतिशय महत्त्वाचं आहे की जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या नजरेत नजर घालून जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत कॉन्फिडन्स हा निर्माण होत नाही आणि म्हणून जर तो कॉन्फिडन्स तुम्हाला चांगल्या पद्धतीने पुढे आणायचा असेल किंवा त्याच्यामध्ये सक्षम करायचं असेल तर मात्र काय कॉन्टॅक्ट ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे कुठल्याही मनातली भीती वगैरे जी असते ते सुद्धा निघून जाणं गरजेचं आहे. नाहीतर आपल्याला सांगायचं एक असताना आपण इकडे तिकडे बघत असतो म्हणजे जे समोरच्या व्यक्तीशी जे आपण कम्युनिकेशन करत असतो ते कम्युनिकेशन कुठेतरी विपरीत होतं आहे असं आपल्याला लक्षात येतं आणि म्हणून हा आय कॉन्टॅक्ट सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे की नेहमी बोलत असताना समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालूनच म्हणजे अगदी आपण असंही नाही की अगदी रोखून त्याच्याचकडे बघत बसणं की समोरच्याला लाजवेल किंवा समोरच्याला मांडताच येणार नाही असं पण नाही. पण किमान तुम्ही त्याच्या चेहऱ्याकडे बघा, त्याची बोलण्याची पद्धत कशी आहे, त्याला काय म्हणायचं आहे, त्याला एखादा शब्द उच्चारताना काही अडचणी येत आहेत का
किंवा तो शब्द उच्चारताना त्याच्या मनातली जी काही आतली जी काही संकुचितता आहे ती दिसते आहे का, की तो सरसकट बोलतो आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे आय कॉन्टॅक्ट ठेवलं तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात येतात. आणि मित्रांनो, एक लक्षात घ्या, ऑब्झर्वेशन हे जे आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे ॲज अ काउन्सिलर म्हणून. ऑब्झर्वेशनने खूप काही गोष्टी तुम्ही नोटीस करू शकता आहात, ज्या तुम्ही प्रत्यक्षात बोलून नोटीस करू शकणार नाहीत, ते मात्र ऑब्झर्वेशनने तुम्ही करू शकाल. आणि म्हणून तुम्ही नेहमीच म्हणजे अगदी आपण म्हणूया की अगदी तयारीतच राहायचं आहे, की त्या पद्धतीने म्हणजे तुम्ही नुसतं बघायचं म्हणून त्याच्या व्यक्तीकडे बघायचं नाहीये, तर त्याच्याकडे एक विशिष्ट उद्देश ठेवून तुम्हाला बघायचं आहे. तुम्हाला त्याच्यातून काही नोटिंग घेता आले पाहिजे, अशा पद्धतीने त्याच्याशी आय कॉन्टॅक्ट तुम्ही ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि अदर जे बॉडी लँग्वेज आहेत, मग तुमचे कपडे कसे आहेत किंवा तुमच्या कपड्यांचा रंगसुद्धा कसा आहे, तुम्ही वेशभूषा म्हणजे केशभूषा पण कशी करत असतात, शिवाय तुम्ही कोणत्या प्रकारचे दागिने किंवा कसे घालता आहात, तुमचा चेहरा कसा आहे, म्हणजे ह्या काही खूप गोष्टी आहेत. बऱ्याच वेळेला काय होतं, खूप लोकांकडे आपण बघत असतो, खूप बटबटीत शर्ट पॅन्ट वगैरे असतो किंवा साडी वगैरे असते, खूप भरगच्च दागिने वगैरे असतात किंवा चेहऱ्यावर खूप काही वेगवेगळ्या प्रकारचे आपण म्हणूया की मेकअप वगैरे जो केलेला असतो किंवा आभूषणं वगैरे सुद्धा वेगळी घातलेली असतात किंवा आपल्या केसांची स्टाईल सुद्धा वेगळी असते. मग कुठेतरी आपल्याला असं वाटतं की काहीतरी विस्कळीतपणा वाटतो आहे. पण तेच जर तुम्ही एकदा साधं सिंपल, म्हणजे आपण म्हणत नाही की खूपच अगदी कसंही जायचं असं नाहीये, तुम्ही साध्या वेशामध्ये जा, पण मात्र तेवढं तुमची बॉडी लँग्वेज जी आहे ती उत्कृष्ट दिसणं अतिशय गरजेचं आहे. आणि पुढचं जे आहे ते आहे चिन्ह, म्हणजे साईन्स जे आहेत तुम्ही कशा पद्धतीने वापरत आहात, ह्या सुद्धा गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या ठरत असतात. आणि हे आपल्या बॉडी लँग्वेजमध्ये आपण लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. मित्रांनो, हे कम्युनिकेशन स्किल जे आहे हे आपण नुसतंच अगदी लेक्चरमधून समजून घेण्याची बाब नाही आहे, तर ती तुम्हाला प्रत्यक्षात आपल्याला ॲक्वायर करावी लागणार आहे आणि त्या पद्धतीनेच तुम्हाला पुढे जावं लागणार आहे. नाहीतर मग मी शिकेल आणि मी खूप पुस्तकं वाचेल आणि मग त्या पद्धतीने मग माझं कम्युनिकेशन सुधरेल असं नाही. याच्यासाठी सरावसुद्धा महत्त्वाचा आहे. प्रॅक्टिकली तुम्ही तसं वापरणं गरजेचं आहे. तुम्ही आता जोपर्यंत ॲज अ काउन्सिलर म्हणून पुढे आपण आपलं स्वतःचं ज्यावेळेला तुम्ही व्यवसाय जोपर्यंत सुरू करत नाहीये, तोपर्यंत मात्र तुम्ही ह्या काही बाबी लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे, की छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या स्वतः घरी इम्प्लिमेंट करून बघा. आपल्या घरातली इतर मंडळी जी आहेत त्या मंडळींसोबत तुम्ही त्या पद्धतीने कम्युनिकेशन करून बघा. म्हणजे आपल्याला त्याच्यातून शिकायचं आहे, आपल्याला काहीतरी त्याच्यातून घ्यायचं आहे. आणि मग अशा प्रकारची केस जर माझ्या पुढे आली तर मी नेमकं कशा पद्धतीने त्याच्या पुढे सादर होणार आहे, ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या तिथे आपल्याला लक्षात घेता येते. म्हणून त्याच्यासाठी सराव जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. आता जेव्हा तुम्ही काउन्सिलर म्हणून समोरच्या व्यक्तीसोबत ज्या वेळेला तुम्ही बसणार आहात, तर त्यावेळेला बसण्याची पोझिशन सुद्धा तुमची जी आहे ती अशी स्क्वेअरली असली पाहिजे, म्हणजे समोरासमोर बसणं. नाहीतर मग अगदी बाजूबाजूला बसलं तर एकमेकाचं तोंडही आपल्याला दिसणार नाहीये, किंवा तो वेगळ्या कोपऱ्याला बसलाय, तुम्ही वेगळ्या कोपऱ्याला बसलेला आहेत, आपल्या दोघांचं अंतर जे आहे किंवा असं बऱ्याचशा बाबी ज्या आहेत त्या तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून संवाद ज्यावेळेला साधायचा असतो त्यावेळेला व्यक्ती ही समोरासमोर असणं अतिशय गरजेचं आहे. बिलकुल कुठेही क्रॉसमध्ये बसणं गरजेचं नाहीये किंवा तिरप्या स्वरूपात बसणं गरजेचं नाहीये किंवा एकमेकाच्या विरुद्ध दिशेला सुद्धा बसता कामा नये किंवा एकमेकांपासून जास्त अंतर ठेवून पण कामा नये. किंवा बऱ्याच वेळेला काय होतं, एक काउन्सिलर एका खोलीत आणि तो समस्याग्रस्त व्यक्ती दुसऱ्या खोलीत आणि खिडकीतून फक्त तुमचं कम्युनिकेशन चाललेलं आहे, असं सुद्धा उपयोगाचं नाहीये. आणि म्हणून हे कम्युनिकेशन तुम्ही ज्या वेळेला त्या समस्याग्रस्त व्यक्तीशी साधणार तर त्यावेळेला तुम्हाला अशा प्रकारची पोझिशन घेणं गरजेचं आहे. आणि एक सोलर SOLER हे जर तंत्र तुम्ही वापरलं तर निश्चितच प्रॉपर कम्युनिकेशन जे आहे हे तुमचं होणार आहे. S फॉर सिटिंग स्क्वेअरली, म्हणजे बरोबर समोरासमोर अशा पद्धतीने बसा की जेणेकरून तुम्हाला त्यांचे गेस्चर किंवा त्यांना तुमचे गेस्चर किंवा तुम्ही जे नेमकं काय म्हणता आहात ते त्यांच्या पुढेपर्यंत काय करता येईल, म्हणजे त्याला समजेल की याला नेमकं काय म्हणायचं आहे, की याला नेमकं काय विचारायचं आहे, ह्या बाबी त्यांना विचारता येतील. आणि समोरच्याचा म्हणण्याचा भाव काय आहे हे सुद्धा चेहऱ्यावरचं जे काही आपण म्हणूया भाव जो आहे किंवा चेहऱ्यावरचं जे काही गेस्चर जे आहे किंवा चेहऱ्यावरचे जे हावभाव जे आहेत ते बघूनच समोरच्याला कळेल की यांना मला नेमकं काय विचारायचं आहे.
ओ फॉर ओपन पोश्चर, अगदी ओपन आपण म्हणूया, अगदी खूप काही अगदी पायावर पाय ठेवून बसणं किंवा अगदी त्या खुर्चीमध्ये अगदी कुठेतरी एका कडेला आपण बसणं आणि पायावर पाय ठेवून आपण बसत असतो किंवा तिरपं बघायचं म्हणजे बसायचं समोरासमोर आणि पायावर पाय ठेवून तिरपं कुठेतरी बघायचं आणि मग बाजूला मान करून आपण त्याच्याकडे बघायचं, असं करायचं नाही. तर तुमचं पोश्चर जे आहे म्हणजे ते अगदी तुम्ही त्याच्यासमोर बसत असताना अगदी मोकळीकता असणं अतिशय गरजेचं आहे. एल फॉर लर्निंग फॉरवर्ड म्हणजे काय की तुम्ही जरा पुढे या म्हणजे काय की त्या व्यक्तीला किंवा त्या समोरच्या समस्याग्रस्त व्यक्तीला समजून घेण्याच्या अनुषंगाने तुम्ही सुद्धा काहीतरी मांडणं गरजेचं आहे, तुम्ही सुद्धा काहीतरी शिकून घेणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने त्याला तसा आपण म्हणूया की रिस्पॉन्स देणं अतिशय गरजेचं आहे. ई फॉर आय कॉन्टॅक्ट हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि आर फॉर रिलेटिव्हली रिलॅक्स, थोडंसं आरामशीर म्हणजे इतकंही आरामशीर नाही की हातपाय पसरून कसं पण बसायचं आहे, मग आपण अगदी डोकं त्या खुर्चीवर कसं तरी ठेवलेलं आहे, पाय अगदी लांब लचक पसरून बसलेलो आहोत, हात कुठेतरी त्या खुर्चीच्या बाजूला आपण टाकून बसलेलो आहोत, इतकंही रिलॅक्स बसायचं नाही आहे. पण किमान समोरच्याला कम्फर्टेबल वाटेल, आपल्यासमोर बसताना त्याला कुठल्याही प्रकारची हिचकीच वाटणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचा संकोच त्याला वाटणार नाही, अशा प्रकारचं आपण पोश्चर घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून हे सोलर हे जे टेक्निक आहे हे आपल्याला ॲज अ काउन्सिलर म्हणून वापरणं अतिशय गरजेचं आहे की त्या अनुषंगाने तुमच्या दोघांमधलं कम्युनिकेशन जे आहे ते प्रॉपर होण्यासाठी कुठेतरी मदत ही होते आहे. त्याच पद्धतीने काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण टाळायच्या आहेत, कारण त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला काय होतं, नुकसान होत असतं. आपण काय करत असतो की आपण ॲज अ काउन्सिलर म्हणून ज्या वेळेला समोरच्या व्यक्तीला आपण कुठेतरी बाहेर काढणार असतो, पण मग आपण आपलंच काहीतरी सांगत असतो, म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपण कुठेही संधी देत नाहीये, त्याला काय मांडायचं आहे, त्याला काय बोलायचं आहे, त्याला काय व्यक्त करायचं आहे, त्याला काय समस्या आहे हे आपण बऱ्याच वेळेला समजून घेत नाही, कारण आपण काउन्सिलर म्हणून आपण अभ्यास केलेला असतो आणि म्हणून आपलंच म्हणणं समोरच्यानं ऐकावं असं बऱ्याच वेळेला वाटत असतं आणि म्हणून तिथे सुद्धा काही नुकसान होण्याची शक्यता आहे. बऱ्याच वेळेला आपण काय म्हणत असतो की अशा प्रकारची घटना घडली होती बरं का, किंवा माझ्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं आहे, मी अशा पद्धतीने विचार करतो आहे किंवा माझा तुम्हाला अशा प्रकारचा सल्ला असेल, असं काहीतरी सांगत बसण्यात आपण त्या व्यक्तीला कुठेही दडपण आणण्याचा प्रयत्न हा करायचा नाहीये. आणि म्हणून ह्या गोष्टी तुम्ही टाळायच्या आहेत की ज्या वेळेला तुम्ही कम्युनिकेशन समोरच्या व्यक्तीशी करत असाल तर आपलंच म्हणणं वारंवार मांडण्याची गरज नाही. इथे जास्तीत जास्त समोरच्याला बोलण्याचा वाव जो आहे हा तुम्हाला द्यायचा आहे आणि त्यामुळे आपण आपलं बोलणं जे आहे ते कमी करायचं आहे. आपल्याला माहिती आहे की जास्त बोलत बसले की स्पष्टीकरण समोरच्याला असं वाटते की काहीतरी, मग समोरच्यालाही शंका येते की ही व्यक्ती एवढी का बोलते आहे, कारण या काहीतरी स्पष्टीकरण का देते आहे. म्हणून आपणही थोडं कमी बोलायचं, पण समोरच्या व्यक्तीला जास्तीत जास्त बोलण्याची संधी जी द्यायची आहे. आणि जर तुम्ही जास्तीत जास्त बोलला तर तुमचं अशा पद्धतीने नुकसानही होतं आहे आणि त्यामुळे समोरच्या व्यक्तीला आपलेपणा वाटत नाही आहे किंवा आपल्याशी काही कम्युनिकेट करावं असं वाटणार नाही आहे किंवा त्याला ज्या काही दुःख आहे, त्याला ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणीसुद्धा सांगण्यासाठी तो कुठेतरी मागे पडू शकतो. आणि म्हणून ह्या बाबीत आपण ॲज अ काउन्सिलर म्हणून टाळणं अतिशय गरजेचं आहे आणि लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला त्या समोरच्या व्यक्तीचं जे आहे ते ऐकणं म्हणजे ॲक्टिव्ह लिसनिंग म्हणजे काय की तुम्हाला काळजीपूर्वक ऐकणं महत्त्वाचं आहे की समोरचा व्यक्ती नेमकं काय सांगत आहे. आणि हे सांगत असताना तुमचं पोश्चर असं असणं गरजेचं आहे की येस तुम्ही ऐकता आहात, नाहीतर तो बोलतोय बिचारा आणि आपलं काहीतरी खाली काहीतरी चाललेलं आहे किंवा मोबाईल आपण सोबत नेलेला असतो किंवा अजून काही पुस्तकं वगैरे नेलेली असतात किंवा काहीतरी सोबत असतं, मग त्याच्याशी आपण नाहकच खेळत बसतो. तर असं तिथे करायचं नाही आहे की ज्या वेळेला तुम्ही त्या व्यक्तीच्या समोर बसणार तर त्यावेळेला आपल्या हातातली कामं सगळी बाजूला ठेवायची आहे आणि मग त्या व्यक्तीला बोलण्यासाठी प्रवृत्त करायचे. पण जेव्हा तुम्ही प्रवृत्त करत असतात त्यावेळेला तुम्ही त्या व्यक्तीचं लक्षपूर्वक ऐकत आहात असं तुम्हाला तेथे म्हणजे दाखवणं अतिशय गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला काय होत असतं की एखाद्या व्यक्ती जे काही मांडत असतो मग आपण लगेच दुसऱ्याच दुनियेमध्ये निघून जातो. मग बऱ्याच वेळेला ती समस्येचा मार्ग शोधण्याच्या अनुषंगाने असेल किंवा आपल्याला काही पुढे दुसरं काही काम असेल, मग ह्याचा आता किती वेळ चालणार आहे अशा पद्धतीने काही भावना मनामध्ये येण्याची शक्यता आहे. कधी कधी तुम्हाला तो वेळ ॲडजस्टेबल होत नाही आहे परंतु यावं लागतं आहे अशी पण भावना असेल. पण
मात्र मित्रांनो, काउन्सिलर म्हणून तुम्ही सुद्धा इतरांना वेळ देत असताना त्यांच्या आणि आपल्या वेळा कम्फर्टेबल कशा होतील या अनुषंगानेच देणं गरजेचं. आपण 10 कामं हातात घेऊन समोरच्या व्यक्तीच्या समस्या सोडवल्या जाऊ शकत नाही. आणि म्हणून जी व्यक्ती आहे ती तुम्हाला नेमकं काय सांगते आहे ते काळजीपूर्वक ऐकणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ते तुम्ही तसं दर्शवा की मी तू जे काही म्हणतो आहे, तू जे काही म्हणते आहे ते मी अगदी व्यवस्थितशीर ऐकतो आहे. शिवाय महत्त्वाचं असं लक्षात घ्यायचं आहे की जे काही तुम्ही ऐकता आहात तर त्या व्यक्तीला असं दाखवा की ते जे काही म्हणतं आहे तर ते ऐकण्यासाठी तुम्हाला कुठेतरी स्वारस्य आहे, आनंद वाटतो आहे. मग तुम्ही थोडी प्रतिक्रिया त्याला देणं अतिशय गरजेचं आहे. पण जर मात्र तुम्ही त्या व्यक्तीचं ऐकत नाही आहात असं त्या समोरच्या व्यक्तीच्या जर लक्षात आलं तर कुठेतरी त्याचा स्वतःचा अपमान झाल्यासारखं सुद्धा त्याला वाटत असतं. आणि मग आज जी काही समस्या आहे ती समस्या अधिक वाढण्याची शक्यता असते. आणि म्हणून या काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे की त्याला थोडंसं असं जाणवू द्या. आणि शिवाय असं पण एक बाब लक्षात घ्या की तो जे काही सांगतोय बऱ्याच वेळेला ते न पटणारं सुद्धा असण्याची शक्यता आहे किंवा वास्तवाच्या पलीकडे असणारं असू शकतं आहे. पण तो बोलतो आहे ना, त्याचं बोलणं मध्येच आपण न थांबवता किंवा त्याचं बोलणं आपण मध्येच नाकारायचं सुद्धा नाही आहे किंवा तुम्ही त्याच्या बोलण्याशी सहमत नाही आहात असं सुद्धा दाखवायचं नाही आहे. फक्त त्याला व्यक्त करणं, कारण तुमची पहिली स्टेज आहे ती त्या व्यक्तीला जोपर्यंत तुम्ही आजमावून बघत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यावर सोल्युशन देऊ शकत नाही. आणि म्हणून पहिली प्रक्रिया जी आहे ती तुम्ही ॲक्टिव्ह लिसनिंगची असणं गरजेचं आहे. सक्रिय त्या व्यक्तीचं ऐकून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीने जे प्रश्न तुम्ही त्याला विचारणार आहात म्हणजे आता त्याचं म्हणणं काय आहे ते तुम्ही ऐकून घेतलेलं आहे. त्याला नेमकं काय जाणवतं आहे तुम्ही आता थोडंसं त्याच्याशी हितगुज करताना किंवा तो जे काही सांगत होता त्याला तुम्ही ते समजून घेतलं आहे. मग आता तुम्ही एक एक प्रश्न जे आहेत ते त्याला विचारायचे आहेत. प्रश्न विचारताना पण एक लक्षात घ्यायचं आहे की कोणत्या प्रकारचे प्रश्न आपण विचारणं गरजेचं आहे हे पण महत्त्वाचं आहे. कारण प्रश्नांचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. या प्रकाराच्या अनुषंगाने त्या समस्येच्या अनुषंगाने तुम्ही त्या व्यक्तीला वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारून समस्येच्या खोलापर्यंत तुम्हाला तिथे जायचं आहे. कारण शेवटी तुम्हाला सोल्युशन द्यायचंच आहे. सोल्युशन जर तुम्हाला देता आलं नाही तर त्याचा उपयोग नाही. म्हणून जर तुम्हाला सोल्युशन प्रॉपर पद्धतीने जर द्यायचं असेल तर काही प्रश्न तुम्ही विचारून त्या व्यक्तीकडनं माहिती काढून घेणं अतिशय गरजेचं असतं. आणि म्हणून प्रश्नसुद्धा विचारत असताना सुरुवातीला अगदी खूप मोठा भडीमार करायचा नाही, लांबलचक प्रश्न त्याला विचारायचे नाही आहेत किंवा खूप काही अगदी निबंधात्मक काहीतरी त्याच्याकडून उत्तर येईल अशाही पद्धतीचं त्याला काही विचारायचं नाही आहे. आणि म्हणून प्रश्नाचे जे काही प्रकार आहेत त्या प्रकाराच्या अनुषंगाने समस्या कशी आहे त्या समस्येच्या अनुषंगाने तुम्ही ते प्रश्न प्रकार तिथे इम्प्लिमेंट करायचे आहेत. बऱ्याच वेळेला काय होत असतं की तुम्हाला माहिती काढून घेण्याच्या अनुषंगाने किंवा त्याला एनकरेज करण्याच्या अनुषंगाने तुम्ही ओपन एंडेड क्वेश्चन म्हणजे मुक्त प्रश्न जे आहेत ते तुम्ही विचारू शकतात. म्हणजे मुक्त प्रश्न म्हणजे की व्हॉटने सुरू होणारे किंवा व्हेनने सुरू होणारे, मग तुला आता कसं वाटतं आहे, तुला काय करायचं आहे, अशा प्रकारची समस्या तुला कधी आली होती, कधीपासून तुला हा त्रास जाणवतो आहे, मग आपल्याला याच्यातून कसं बाहेर पडायचं आहे. म्हणजे असे थोडेसे प्रश्न जे आहेत ते हेळीमेळीने तुम्हाला काय करायचे आहेत विचारायचे आहेत. त्यानंतर तुम्ही काही बंदिस्त प्रश्नसुद्धा विचारू शकतात. म्हणजे काय की तुम्ही त्याला फक्त येस नो मध्ये त्याने उत्तर देणं अपेक्षित आहे अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो तुम्ही त्याला विचारायचा आहे. म्हणजे सकाळी तू लवकर उठतो का, येस किंवा नो, म्हणजे हो किंवा नाही एवढंच त्याने उत्तर त्याला देणं गरजेचं आहे. अशा प्रकारच्या समस्येतून बाहेर येण्यासाठी तुला अडचण येते आहे का, मग तो येस किंवा नो याच्या पलीकडे काही उत्तर देणार नाही. म्हणजे ओपन एंडेड क्वेश्चन जे आहेत की थोडीशी सामग्री तुम्हाला गोळा करण्याच्या अनुषंगाने तुम्ही थोडंसं त्याला चाचपून बघता आहात. पण ज्यावेळेला तुम्ही क्लोज एंडेड क्वेश्चन विचारता ते तुम्हाला स्पेसिफिक उत्तर हवं आहे की याला नेमकं काय त्याच्यातून दर्शवायचं आहे. तर अशा प्रकारचे काही प्रश्न जे आहेत ते तुम्ही त्याला काय करू शकतात विचारू शकता आहात. त्यानंतर काही प्रश्न जे आहेत ते लिडिंग क्वेश्चन्स त्याला आपण म्हणूया की म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की असे काही प्रश्न असतात की ते विचारणं अतिशय महत्त्वाचं असतं. आणि त्या प्रश्नांना आपण अग्रगण्य प्रश्न म्हणतो किंवा प्राधान्याने विचारले जाणारे प्रश्न जे आहेत की त्या ठिकाणी त्या व्यक्तीला विचारले तर मात्र ह्या ॲज अ काउन्सिलर म्हणून आपल्याला सुद्धा काही मार्ग जो आहे तो आपल्याला काय करता येईल दाखवता येईल. शिवाय पुढचे जे काही प्रश्न आहेत ते व्हाय टाईपचे प्रश्न आहेत. म्हणजे बऱ्याच वेळेला काय होत असतं की
आपण तो व्यक्ती ज्यावेळेला बोलत असतो तर आपण थोडंसं एक वेगळं गेस्चर जर दिलं किंवा चेहऱ्यावरचे भाव जर असे आपण प्रदर्शित केले, किंवा असं वाटतं की अरे काहीतरी तिथे शंकास्पद आहे का, किंवा आपण काही बोलतो आहे ते थोडं डिस्ट्रप्टिव्ह झालेलं आहे का, किंवा आपण आपल्या बचावाच्या अनुषंगाने आपण तसं काही माहिती देतो आहे का, किंवा प्रश्न विचारतो आहे का, अशा काही जे काही भाव त्याच्यातून येत असतात, तर मित्रांनो हे प्रश्नसुद्धा विचारत असताना त्या समोरच्या व्यक्तीचं जे काही एकूणच त्याचं आपण म्हणूया की त्याची पार्श्वभूमी थोडीशी लक्षात घ्यायची आहे, आणि कोणत्या वेळेला नेमका कोणता प्रश्न विचारायचा आहे. कारण माहिती जशी जशी तुम्हाला जमा करायची आहे, माहिती एकाच टप्प्यात तुम्हाला एकसारखी मिळणार नाही आहे. तुम्हाला वेगवेगळ्या अँगलने माहिती जी आहे ती तुम्हाला गोळा करावी लागणार आहे, आणि म्हणून अशा वेगवेगळ्या प्रश्नांचा उपयोग जो आहे तो तुम्हाला करावा लागणार आहे, की जेणेकरून त्या समस्येची माहिती जी आहे जास्तीत जास्त गोळा करण्याच्या अनुषंगाने तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांचा आधार हा घेणं अतिशय गरजेचं आहे. आता प्रश्न विचारल्यानंतर आता आपण लक्षात घ्यायचं आहे की काही गोष्टी ज्या आहेत प्रश्न विचारताना अगदी ॲरोगंटली किंवा त्याला अगदी रोखून किंवा अगदी खूपच अगदी त्याच्यातून काहीतरी मोठं आपण म्हणूया की अवाढव्य काहीतरी बाहेर येतं आहे आणि त्याला काहीतरी आपल्याबद्दल शंका निर्माण होते आहे, अशा प्रकारचे प्रश्न मात्र कधी विचारायचं नाही आहे. प्रश्न विचारताना सुद्धा काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की एकाच वेळेला एकच प्रश्न विचारा. नाहीतर आपण काय करत असतो की एकाच वेळेला 2-3 प्रश्न आपण विचारत असतो. म्हणजे जसं आता आपण म्हणूया की जो काही व्यक्ती असेल, समजा आता आपण एखादी व्यक्तीचं आपण नाव घेऊया की समीरा, तुला अशा प्रकारची जी अडचण आहे ती कशामुळे येते आहे, पण मला असं वाटतं की तुला याच्यापूर्वी पण अशा काही अडचणींना सामोरं जावं लागलं होतं का, की तुझ्या बाबतीत असा काही प्रसंग घडला होता का. म्हणजे इतके एका पाठोपाठ एक आपण प्रश्न विचारतो की समोरचा व्यक्ती जो आहे तो अगदी गोंधळात पडेल, आणि म्हणून अशा प्रकारचा गोंधळ निर्माण न होता तुम्ही एका वेळेला एकच प्रश्न विचारायचा आहे, आणि तोही सिंपल विचारणं अतिशय गरजेचं आहे. अगोदरच अगदी म्हणजे मोठा प्रश्न विचारून किंवा अवघड प्रश्न विचारून समोरच्याची आपण कुठल्याही प्रकारचा हतबलपणा जो आहे किंवा त्याला काहीतरी सांगताना अडचणी येतील असं आपण वातावरण निर्माण करायचं नाही आहे. तर मात्र अगदी सोप्या सोप्या प्रश्नांकडून तिथे त्याला विचारायचं आहे की जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितशीर माहिती जी आहे ती गोळा करता येईल. त्याच पद्धतीने प्रश्न विचारत असताना पुन्हा आय कॉन्टॅक्ट ठेवणं महत्त्वाचं आहे. त्या व्यक्तीकडे बघा की तुम्ही नेमकं काय विचारता आहात. शिवाय तुमचा प्रश्न जो आहे तो अतिशय स्पष्ट असणं गरजेचं आहे. त्याच्यातून स्पष्ट माहिती किंवा समोरच्याला त्याचा अर्थाचा उलगडा होणं अतिशय गरजेचं आहे, आणि संक्षिप्त स्वरूपात विचारा. खूप काही लांबलचक प्रश्न जो आहे तो मात्र तुम्ही विचारायचा नाहीये. त्याच पद्धतीने तुम्ही जो प्रश्न विचारणार आहात तो प्रश्नही विषयांतर नको आहे. तुम्हाला जो हेतू साध्य करायचा आहे किंवा तुम्ही ज्या उद्देशाने त्या व्यक्तीला तो प्रश्न विचारता आहे तो उद्देश त्या प्रश्नातून साध्य होतो आहे की नाही हे सुद्धा बघणं अतिशय गरजेचं आहे. नाहीतर आपलं विषयांतर बऱ्याच वेळेला होतं आपलं की आपण आपला विषय हा वेगळा असतो ना, आपण भलतंच काहीतरी बोलायला लागतो, असं पण नको आहे. तर तुम्हाला त्या समस्येपर्यंत जायचं आहे ना, समस्येच्या मुळापर्यंत जायचं आहे ना, तर मग त्याच्यासाठी तुम्ही त्या अनुषंगाने ते पर्पज तुमचं सॉल्व्ह होण्याच्या अनुषंगाने तुम्हाला तसा प्रश्न विचारणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीने प्रश्न विचारत असताना पुन्हा आणखी एक महत्त्वाची बाब जी आहे की प्रश्न विचारल्यानंतर समोरच्या व्यक्तीच्या वर्तणुकीमध्ये सुद्धा वर्तणुकीत काही बदल होतो आहे का, किंवा तो तुम्हाला उत्तर देण्यासाठी तितका सक्षम होतो आहे का, हे सुद्धा बघणं अतिशय गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही प्रश्न विचारणार आणि निरुत्तर असं पण नको व्हायला आहे. त्याच्याकडनं काहीतरी माहिती तुम्हाला येणं गरजेचं आहे, आणि म्हणून समोरच्याच्या भावना ज्या आहेत त्या काही दुखावल्या जातात आहे का, किंवा त्याला काही थोडंसं अडचणीचं वाटतं आहे का, काठिण्य वाटतं आहे का, किंवा त्याच्या वर्तणुकीत एकूणच काही बदल तुम्हाला दिसतो आहे का, कुठे त्याच्या चेहऱ्यावर भीतीचं वातावरण दिसतं आहे का, अशा वेगवेगळ्या बाबी तिथे असू शकतात. आणि म्हणून आपण प्रश्न विचारत असताना समोरच्याला मोकळेपणा कसा वाटेल उत्तर देत असताना हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीने मित्रांनो आपण हे पण एक लक्षात ठेवायचं आहे की असंबंध प्रश्न म्हणजे विषयांतर आपण कुठल्याही प्रकारचं करायचं नाही. एकाच वेळेला अनेक प्रश्न सुद्धा आपण विचारायचे नाहीये. ह्या बाबी ज्या आहेत ह्या जर आपण लक्षात ठेवल्या तर निश्चितच तुम्हाला माहिती जी आहे ही आपल्या चांगल्या संवादाच्या माध्यमातून त्या समोरच्या व्यक्तीकडून काढून घेण्यासाठी आपल्याला मदतच होणार आहे.
आता पुढचा जो काही टप्पा आहे कम्युनिकेशनचा, सुरुवातीला तुम्ही लिसनिंग केलं. लिसनिंग केल्यानंतर म्हणजे त्याचं म्हणणं काय आहे ते तुम्ही ऐकून घेतलं. त्यानंतर तुम्ही त्याला काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नांच्या अनुषंगाने तुम्ही काही माहिती काढून घेतली आहे. आता त्या कम्युनिकेशनचा पुढचा जो टप्पा आहे तो आहे पॅराफ्रेझिंग. म्हणजे आता समजा मला जे काही म्हणायचं आहे, मला जे काही विचारायचं आहे ते जर समोरच्याला समजलं नाही, तर मात्र आपण त्याचा वेगळ्या शब्दामध्ये अनुवाद करून किंवा भाषांतर करून आपण त्या व्यक्तीला काय करू शकतो आहोत, सांगू शकतो आहोत. म्हणजे काय, की मला काय नेमकं म्हणायचं आहे, मला तुझ्याकडनं काय अपेक्षित आहे, हे सुद्धा तुम्ही सांगत असताना कमी शब्दामध्ये त्याचं भाषांतर करून सांगा. आणि तर पुन्हा भाषांतर करताना आणखी इतकं लांबलचक वाक्य वापरलेत, पुन्हा ते वाक्यही संदिग्ध असलीत किंवा त्याचा मतितार्थ जो आहे तो जर वेगळा निघणार असला तर त्याचा काही उपयोग होणार नाही, तुमचं कम्युनिकेशन प्रॉपर होणार नाही. आणि म्हणून जर समोरच्या व्यक्तीला एखादी बाब जर समजली नाही, तुम्ही जर वेगळ्या शब्दामध्ये जर त्याला भाषांतरित करून सांगणार असाल तर ते सुद्धा अगदी कसं असलं पाहिजे, कमी शब्दात असलं पाहिजे आणि त्याला कुठेतरी असं रिलेटिव्ह असलं पाहिजे. म्हणजे त्या विषयाच्या पलीकडे असता कामा नये. शिवाय तुम्ही त्याला असं दाखवा की तुम्हाला ते जे काही समजलं, म्हणजे तुम्ही त्याला जे काही म्हणायचं आहे किंवा त्याच्याकडनं जे तुम्हाला काढून घ्यायचं आहे, तर या दोघांमध्ये कुठेतरी अंडरस्टँडिंग आहे, आपल्या एकमेकांमध्ये अंडरस्टँडिंग आहे आणि मी ते समजू शकतो आहे. तू जे काही म्हणजे मला जे तुला सांगायचं आहे किंवा तुला जे काही मला सांगायचं आहे त्या अनुषंगाने मी तुझ्या भावना ज्या आहेत तर त्या भावना मी मात्र चांगल्या पद्धतीने समजू शकतो आहे, असं सुद्धा तुम्हाला दाखवणं अतिशय गरजेचं आहे. त्याचप्रमाणे त्याला जर ती बाब समजली नाही तर तुम्ही जे काही बोललेलं आहात तर त्याच्यापेक्षाही अधिक स्पष्ट त्याला कसं होईल अशा शब्दामध्ये त्याला भाषांतरित करून सांगा, की जेणेकरून त्याला त्याचा अर्थ जो आहे तो लक्षात येणार आहे. आणि त्यानंतर मग आपण त्याला ती जी काही बाब त्याच्यापुढे मांडायची आहे तर ती बाब त्याचं वैशिष्ट्य असेल किंवा त्याचं तथ्य वगैरे असेल तर त्या तथ्याच्या अनुषंगाने बरोबर त्याला कम्युनिकेट करून ती बाब तिथे तुम्हाला काय करायची, संपवायची आहे. म्हणजे मला अशा पद्धतीने तुला हे विचारायचं होतं, असं तुम्ही त्या समाप्तीकडे काय करू शकता, येऊ शकतात. की आपल्याला महत्त्वाचा हेतू काय आहे, की त्या व्यक्तीला त्याच्यातून बाहेर काढणं आणि त्या समस्येच्या अनुषंगाने त्याचाच मार्गक्रमण तुम्हाला करता येणं गरजेचं आहे. आणि त्याच्याच भाषेतून किंवा त्याच्याच माध्यमातून तुम्हाला ती समस्या जी आहे ती सोडवायची आहे. आणि म्हणून असे वेगवेगळे प्रयोग जे आहेत तुम्हाला कम्युनिकेशनमध्ये करणं अतिशय गरजेचं आहे. त्याच पद्धतीने कम्युनिकेशन करत म्हणजे पॅराफ्रेझिंग ज्यावेळेस तुम्ही करत असतात, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीला जे काही वेगळ्या शब्दामध्ये मांडणी करून तुम्ही सांगत असतात तर त्यावेळेला तुमचा जो मेन हेतू आहे, तुमचा जो मुख्य संदेश आहे, त्या मुख्य संदेशाच्या पलीकडे तुम्हाला जायचं नाहीये. तर तुम्हाला त्याचा अर्थ पण अशा पद्धतीने समजून सांगायचा आहे की जेणेकरून त्याचा मतितार्थ जो आहे तो समोरच्या पोटपर्यंत पोहोचणं अतिशय गरजेचं आहे. शिवाय सारांशरूपी मांडा की जेणेकरून समोरच्याला सांगताना किंवा व्यक्त होताना सुद्धा अडचणी येणार नाहीयेत. त्याच पद्धतीने जो काही तो व्यक्ती ज्यावेळेला तुमच्याशी कम्युनिकेट करत असतो किंवा तुम्ही ज्या भाषेत त्याला सांगितलेलं असतं तर त्याचे जे काही प्रतिसाद जे आहे ते प्रतिसाद सुद्धा तुम्ही त्या प्रतिसादांचं निरीक्षण करणं अतिशय गरजेचं आहे, की जेणेकरून तुम्हाला सुद्धा एक एक तुमच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा एक कॉन्फिडन्स निर्माण होईल की निश्चितच मी ज्या मार्गाने जातो आहे तो मार्ग योग्य आहे की अयोग्य आहे किंवा मला माहिती योग्य पद्धतीने मिळते आहे की नाही हे तुमच्या निश्चितच लक्षात येईल. त्याच पद्धतीने बऱ्याच वेळेला काय होत असतं, आपल्याला एकच वाक्य आपण 4-4 वेळेला बोलत असतो. जर त्याच्याकडनं एखादं नकारात्मक वाक्य जर बोललं गेलं असेल तर आपण नाहकच त्याला पॉइंट आउट करतो आणि पुन्हा पुन्हा ते विधान आपण उच्चारतो म्हणजे आणि पुन्हा आणखी त्याला आपण लाजवतो आहोत. म्हणजे कदाचित त्याच्याकडून नजर चुकीने ते वाक्य बोललं गेलेलं असतं आणि ते नकारात्मक असण्याची शक्यता असते. आणि म्हणून अशा प्रकारचं नकारात्मक बोलणं जे आहे ते सुद्धा वारंवार तुम्ही ते पुन्हा उच्चारू नका, त्याला सांगू नका. नाहीतर मग काय होतं आहे की त्याला असं कुठेतरी वाटतं की मी याच्यापुढे ते जे काही बोलणार आहे ते सुद्धा तो तुम्हाला बोलणार नाही किंवा सांगणार नाही आणि मग ती समस्या जास्तही राहून जाणार आहे. त्याच पद्धतीने जेव्हा ती व्यक्ती बोलत असते तर त्यावेळेला त्याचं बोलणं जे आहे ते आपण मध्ये पण थांबवायचं नाहीये किंवा अरे असं नाही अशा शब्दात तू मला सांग असं पण त्याला आपण काही प्रतिक्रिया वगैरे द्यायच्या नाहीयेत. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे.
आणि जेव्हा तुम्ही त्याच्याकडनं अशा प्रकारची माहिती काढून घेत असतात, ज्यावेळेला तुम्ही सगळी माहिती जमा करता, त्या माहितीचं ॲनालिसिस करत असतात आणि त्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीला काय करायचं आहे, फीडबॅकसुद्धा द्यायचा आहे. मग तुमचा फीडबॅकसुद्धा अतिशय प्रभावी असणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारच्या वेगळ्या भावना त्याच्यात असणं गरजेचं नाही आहे. सगळं तुम्हाला निगेटिव्ह सांगायचं असेल, निगेटिव्ह पण तुम्हाला त्याच्यात मांडणं अतिशय गरजेचं आहे. पॉझिटिव्ह गोष्टी त्याच्या निदर्शनास आणून द्यायच्या असतील तर त्यासुद्धा मांडणं गरजेचं आहे. म्हणजे एकूणच समस्येच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर त्याच्यात पॉझिटिव्ह निगेटिव्ह असा वेगळा भाव न ठेवता ज्याही बाबी तुमच्या निदर्शनास आलेल्या आहेत त्याच्या ज्या तुम्ही व्यवस्थितपणे नोंदी ज्या केलेल्या आहेत त्या नोंदी व्यवस्थिशीर ॲनालाइज करून त्याच्यातून विशिष्ट प्रकारचा जो काही तुम्हाला निष्कर्ष जो आहे तो काढायचा आणि तो समोरच्या व्यक्तीपर्यंत काय करायचा आहे, तुम्हाला पोहोचवायचा आहे. आणि म्हणून तुमचा फीडबॅक जो आहे तो सुद्धा काय असणं गरजेचं आहे, कन्स्ट्रक्टिव्ह असणं अतिशय गरजेचं आहे. आता फीडबॅकसुद्धा देत असताना तुम्ही ते थोडक्यात मांडा. खूपही अगदी ग्रंथाच्या स्वरूपात पानं तुम्ही त्याला वाचून दाखवू नका. अगदी एकाच दृष्टिक्षेपात समोरच्याच्या नजरेत येईल अशा पद्धतीने मांडणे. मग तुम्ही ती पण आलेखाच्या माध्यमातून म्हणूया किंवा नंबरिंगच्या माध्यमातून म्हणूया किंवा तुम्हाला काही सिम्बॉल्स वगैरे तिथे यूज करायचे असतील त्याच्या माध्यमातून म्हणूया, काही शब्दांच्या माध्यमातून म्हणूया, काही डायग्रामच्या माध्यमातून म्हणूया. असे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही तुम्हाला जे काही समोरच्याला सांगायचं आहे ते तुम्ही काय करू शकतात, ब्रीफिंग हे करू शकता. शिवाय ज्या पद्धतीने तुम्ही त्याला त्या फीडबॅक देत आहात, मग समजा नकारात्मक काही बाबी ज्यावेळेस तुम्हाला सांगायच्या असतात त्यावेळेला हे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ती नकारात्मक आहे हे त्याला जास्त जाणवू न देता किंवा त्याच्या भावना दुखावतील किंवा खूप त्याला असं वाटेल की अरे हे माझ्या बाबतीत खूप काहीतरी घडतं आहे बरं का, असं काही त्याची भावना मनामध्ये निर्माण होणार नाही. अशा पद्धतीने नकारात्मक बाबी जरी सुद्धा त्याला सांगायच्या असल्या तरी सुद्धा तुम्हाला त्याचं गेस्चर किंवा तुम्हाला त्याचे शब्दप्रयोग जे आहेत ते वेगळ्या पद्धतीने इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. अगदी नकारात्मक आणि नकारात्मक भावनेनेच त्याला आपण प्रतिसाद द्यायचा आहे किंवा त्याला फीडबॅक द्यायचा आहे असं आपण करायचं नाही आहे. सकारात्मक सुद्धा तुम्ही फीडबॅक देत असताना आपल्या भावना कशा चांगल्या पद्धतीने निर्माण होतील ते सांगत असताना सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरचा जो काही भाव आहे हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. किंवा तुम्ही त्या शब्दांची फेक कशी करत आहात हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीने जर तुम्हाला असं काही तुमचा फीडबॅक असेल तर आपण म्हणूया प्युनिटिव्ह म्हणूया की बऱ्याच वेळेस दोष जे आहेत ते जर तुम्हाला त्या व्यक्तीचे दाखवायचे असतील किंवा त्या दोषांवर जर तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं असेल तर ते दोषसुद्धा स्पष्ट करत असताना तुम्ही काही बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे की त्याला असं वाटायला नको की मी खूपच नकारात्मक आहे, माझ्यामध्ये खूपच दोष आहे, असं काहीतरी त्याच्या भावना निर्माण होतील असं नाही. पण मात्र हे तुम्हाला त्याच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे. मग निदर्शनास आणून देत असताना किंवा अशा प्रकारचे फीडबॅक तुम्ही देत असताना तुम्हाला तुमचं कम्युनिकेशन जे आहे तो संवाद जो आहे तो प्रॉपर पद्धतीने समोरच्यापर्यंत पोहोचेल अशाच पद्धतीने तुम्हाला त्याचं मांडणी जी आहे ती करायची आहे. म्हणजे हे तुम्ही समोरच्या व्यक्तीला चाचपून बघितल्यानंतर ज्या ज्या काही बाबी तुमच्या निदर्शनास येणार आहेत त्या मांडत असताना आपण या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. शिवाय समस्येचं निराकरण करण्याच्या अनुषंगानेच तुमचा फीडबॅक असणं अतिशय गरजेचं आहे. नाहीतर मग आपली समस्या त्याच्यातून जर सॉल्व्ह होणार नाही, तुम्ही फक्त दोषारोपच करत राहात, त्याच्यातली निगेटिव्हिटीज फक्त शोधत राहिलीत, असं जर करत राहिलं तर त्याचा अर्थ होणार म्हणजे उपयोग होणार नाही आहे. तर मात्र तुम्ही त्या व्यक्तीला ह्या सगळ्या दोषांच्या सकट किंवा त्याच्यातल्या ज्या काही निगेटिव्हिटी त्याच्यामध्ये आहे त्याच्यातून त्याचं पॉझिटिव्हनेसकडे आणण्याच्या अनुषंगाने आणि त्या समस्येचं निवारण करण्याच्या अनुषंगाने तुम्हाला काय सोल्युशन देता येतंय ते सोल्युशन देण्याच्या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, फीडबॅक जो आहे तो तुमचा असणं अतिशय गरजेचं आहे. नाहीतर कुठलाही प्रकारचा फीडबॅक तुम्ही देऊ शकत नाही. आपलं कम्युनिकेशन कसं असणं गरजेचं आहे, हॉट असणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही काउन्सिलर म्हणून समोरच्या व्यक्तीशी संवाद साधणार आहात तर त्यावेळेला तुम्ही त्या व्यक्तीशी कम्युनिकेशन करत असताना हॉट म्हणजे काय, एज फॉर ऑनेस्ट, प्रामाणिकपणे तुम्ही त्याच्याशी संवाद साधा. कुठल्याही प्रकारचा भाव जो आहे तो आपल्या मनामध्ये ठेवू नका. ओ फॉर ओपन, खुल्या दिलाने तुम्ही त्याच्याशी कम्युनिकेट करा. आपल्या मनात कुठल्याही प्रकारचा त्याच्याबद्दल काही पूर्वाग्रह वगैरे न ठेवता किंवा त्याच्याबद्दल इतरांनी किंवा त्याच्या नातेवाईकांनी त्याच्या घरच्यांनी पण जरी काही सांगितलेलं असेल पण तरीसुद्धा आपण मात्र ते मनात न ठेवता आपण अगदी दिलखुलासपणे त्याच्याशी बोलायचं आहे. आणि टी फॉर टू वे म्हणजे द्विमार्गी कम्युनिकेशन जे आहे ठेवणं गरजेचं आहे. म्हणून आपलं कम्युनिकेशन जर हॉट असेल तर निश्चितच एक उत्कृष्ट काउन्सिलर म्हणून आपण चांगल्या पद्धतीने त्याचं मार्गक्रमण हे करू शकतो आहोत.
अशा रीतीने काउन्सिलिंग स्किल्स जे आहे, हे आपण जर चांगल्या पद्धतीने आत्मसात केलं, तर खूप काही चांगली माहिती जी आहे, ती समोरच्या व्यक्तीपासून आपण काढून घेऊ शकतो आहे आणि त्या समस्येवर योग्य प्रकारचं सोल्युशन जे आहे, ते सुद्धा आपण त्या व्यक्तीला देऊ शकतो आहोत. इतका प्रभावीपणा ह्या संवाद किंवा संवादाच्या माध्यमातून प्रभावीपणा जो आहे, हा त्या संवादाच्या माध्यमातूनच आपल्याला काय करता येतोय, पुढे आणता येतो आहे आणि म्हणून हे स्किल अतिशय महत्त्वाचं आहे. ॲज अ काउन्सिलर म्हणून संवादाचं तंत्र जर तुमच्याकडे चांगलं असेल, तर तुम्ही निश्चितच चांगले तुम्ही कम्युनिकेटर होऊ शकाल किंवा चांगले काउन्सिलर तुम्ही होऊ शकाल आणि समस्येच्या मुळापर्यंत जाऊन समस्येवर चांगल्या प्रकारचं सोल्युशनसुद्धा तुम्ही देण्याइतपत सक्षम तुम्ही होऊ शकतात. केव्हा? जर तुमच्याकडे प्रभावी संप्रेषणाचं कौशल्य असेल तेव्हा. मित्रांनो, पुढील भागात आपण नवीन एका स्किलची माहिती घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.